करण्याचा निर्णय घेतलाय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. युवा गोलंदाज मागील सामन्यात नक्कीच वेगवान गोलंदाजीचा नंतराने त्याने पेश केला. मात्र या सामन्यात त्याच्यासमोर मृणाल वर्सोलकर आणि विराज ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडूला आपण पाहतोय मिडविकेट खेळून काढलं जात आहे. जिथे फायनलिंगचं क्षेत्रक्षेत्र चेंडूपर्यंत येतोय, चेंडूला फील्ड करतोय, त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला विराज आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय जसं खूप दूरवर टाकलेला, पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धाव संख्या आपण पहिले एक चेंडू अखेरीस 2 धावा इथे धाव फलकावर लागल्यात. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईट येतोय. गोलंदाजी रणनीती सरळ आणि स्पष्ट आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यामध्ये दिशा भरकटतोय तो म्हणजेच गोलंदाज. गोलंदाज रोहितचं षटक आपण पाहतोय. माफ करा, चुकीची दुरुस्ती. या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळेल. लेगबाच्या स्वरूपात इथेही धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर सलग 2 आव्हानात्मक धावा गोलंदाज रोहितने खर्च केल्यात. पुढचा चेंडू घेऊन रोहित मृणालसाठी. यावेळेस मृणालच्या बॅटमधून एक आकर्षक मोठा स्ट्रोक येतोय. काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकारने आपण पाहिलं धावसंख्या दुहेरी अंक पोचलेली आपण पाहतोय. 10 धावा धाव फलकावर लागल्यात. मागील सामना आपण पाहिला होता तर असं वाटलं होतं धावसंख्या कमी झाली, मात्र सँडी वॉटर्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाच्या गोलंदाजी कमालीची गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला त्या धावसंख्येपासून विजय लक्ष्यापासून वंचित ठेवलं आणि सामना जिंकून त्यांनी या फेरीत प्रवेश केलाय. दुसऱ्या बाजूला एका मोठ्या फरकाने सामना जिंकणारा बीसीसी तीनवेळा संघ त्यांच्या समोर आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे घेतली जाईल. या एकेरी धावेने आपण पाहिलं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू इथे झालेले आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं तर या पॉवर पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचा आपण अनुभवतोय. इथे क्षेत्राचा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. महत्वपूर्ण असा चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावांची गती वेगाने पुढे सरसावताना आपण पाहतोय. धावगतीला वेग मिळतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल. अजूनही एक चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक आहे. जर चेंडू सापडला नसेल तर नक्कीच दुसरा चेंडू घ्यायचा आहे. पहिल्या षटकात येणारा अंतिम चेंडू. या चेंडूवरती अवांत स्वरूपाची अजून एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. सोळा धावा धाव फलकावर आपण पाहतोय.
वाईडचा इशारा येतोय, सलग तिसरा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. एक मॅरेथॉन षटक आपण अनुभवतोय. या षटकातील येणारा आपण पाहिलं तर हा 17 धावा आपण पाहतोय, धावफलक लागल्यात. अजूनही अंतिम चेंडूची प्रतीक्षा आहे. अंतिम चेंडू इथे आपण पाहतोय, चेंडूला खेळून केलं जातंय ऑन साईडला, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेक इथे क्षेत्ररक्षकाकडून केली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 18 धावा, 18 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. पहिलं षटक जर आपण पाहिलं, या षटकात चांगल्या धावा जमवल्या गेल्यात. गोलंदाज प्रतिकार आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक त्याचं पहिलं षटक संघासाठी, दुसरं षटक घेऊन. मागील सामन्यात आपण पाहिलं तर प्रतिकारने खूप चांगली गोलंदाजी केली होती, चांगलं षटक कंजूस षटक हाताळलं होतं. स्विचिटचा स्ट्रोक, चेंडू जाईल फ्लॅट अँड फ्युरियस सीमार्शच्या बाहेर, पॉइंट सीमार्शच्या बाहेर. षटकार स्विचिटचा अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय आणि आमचे डीजे ऑपरेटर सूरज यांना देखील हा स्ट्रोक खूप आवडलेला पाहतोय. क्रिकेट प्रेमी आहेत, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली साऊंड सिस्टम आपल्याला ऐकायला मिळते, त्यांचे देखील धन्यवाद देणं आवश्यक आहे. अजून एक चांगला स्ट्रोक येतोय, चेंडू यावेळेस जाईल डीप बॅकवर्ड स्कोअरलेग सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र फलंदाज विराज काय करतोय तर दिशा दाखवण्याचं काम करतोय. पहिला षटकार स्विचिटचा स्ट्रोक, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर षटकार. दुसरा षटकार डीप स्क्वेअरलेग सीमारेषेच्या बाहेर. आणि गोलंदाज प्रतिकारला या षटकात जर आपण पाहिलं, पहिल्या 2 चेंडूवरती त्याला आसमान दाखवलं जात आहे. चांगली फटकेबाजी इथे सुरू आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना इथे धावा नाही तर धावांचा डोंगर असण्याचा इथे प्रयत्न केला जातोय, ते म्हणजे या दोन्ही फलंदाजांकडून. सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघातील फलंदाज आणि त्याचबरोबर खेळाडू आता मात्र खुश असतील, कारण नाणेफेकीचा गोल जरी त्यांच्या बाजूने लागला नसला तरी 1 षटक आणि 2 चेंडूमध्ये धावफलकावर त्यांच्या सलामीर जोडीने तब्बल 30 धावा लावल्यात. इथे मात्र चांगला चेंडू, या चेंडूवरती 1 धाव प्राप्त केली जाईल. या एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होते. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, केवळ चौकार षटकार नाही तर एकेरी दुहेरी धावांवरती देखील ते भर देत आहेत आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करतायत. 3 चेंडूमध्ये 2 षटकार आणि एका एकेरी धावेनिशी आपण पाहतोय आतापर्यंत 13 धावा या फटकावल्या गेल्यात. इथे चांगला चेंडू, चेंडूला कव्हरच्या दिशेला ड्राईव्हच्या पद्धतीत खेळून काढला जात आहे. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम स्ट्रोक मृणाल वसुलकरच्या बॅटमधून आणि या चौकारांनी आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35.
इथे लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज मृणाल वर्सोलकर इथे बाद होतोय. विकेटचं पतन, पहिली विकेट इथे पटकावली जाते. प्रतिकारला इथे विकेट प्राप्त होते. या षटकात धावा जरी येत असल्या त्याचबरोबर सुखावं गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजेच मृणालचा अडसर इथे दूर केला जातोय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी मैदानात येतोय. आयुष्य बोकडे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी येतोय मैदानात. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होऊन आपण पाहतोय. पहिल्या फलंदाज स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आशेला माघारी परततोय तो म्हणजेच मृणाल वर्सोलकर. अजूनही आपण पाहिलं या षटकात येणारा एक चेंडू, त्यानंतर येणारा षटक, म्हणजे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती आयुषला आपण पाहतोय. प्रतिकारचा आपल्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू. या चेंडूला खेळायचं तो ऑन साईडला, मात्र चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफला, जिथे एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 36 धावा. 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 36 धावा झाल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे. या षटकात पाहूया किती धावा जमवल्या जात आहेत. हितेशला पण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे झेल होणार का? निश्चितच झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो इथे हितेशला विकेट प्राप्त होते आणि फलंदाज आयुष मात्र इथे स्वस्तात बाद झाले आपण पाहतोय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी मैदानात येतोय. तन्मेशला आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय मैदानात. या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला विकेट प्राप्त झाले आणि कोणत्याही गोलंदाजासाठी त्याच्या स्पेलमधली पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होणं ही ड्रीम स्टार्ट असते, स्वप्न सुरुवात असते आणि त्याप्रमाणेच आपल्या या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज हितेश. इथे चांगला चेंडू. या चेंडूला चांगली दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक तैनात जोपर्यंत चेंडूपर्यंत येतोय. एक धाव पूर्ण होते. थोडंसं फंबल झालं होतं, मात्र दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये, कारण तन्मेशला कल्पना आहे आपला साथी फलंदाज विराट चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय, चांगल्या प्रकारे चेंडूला मिडल करतोय, चांगल्या धावा तो जमवतोय. जास्तीत जास्त चेंडूचा सामना त्याने केला या अंतिम षटकात, तर आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या अजूनही बनवता येईल. 4 चेंडू शिल्लक असताना आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन हितेश. शेवटच्या क्षणी चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय षटकार. या षटकाराने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 धावा. बघा 4 षटकांच्या मागील सामन्यामध्ये सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाने 42 धावा केल्या होत्या आणि 43 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. तर इथे 3 षटकांचा सामना आहे आणि अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि धावफलक 43 ही धावसंख्या लावली जाते. त्यामुळे एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाने सुरुवात केली असंच म्हणावं लागेल. त्यांना रोखता येणार का? गोलंदाज हितेशला पाहायचंय की धावसंख्या सहजरित्या 50 पार आपल्याला पाहायला मिळणार. स्वेचेटचा स्ट्रोक. इथे चेंडू जाईल
फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. या षटकाराने आपण पाहतोय विराजकडे असलेली कल्पकता. आतापर्यंत 2 असे त्याने स्ट्रोक खेळलेत तिथे स्विचच्या फटक्यांवरती त्याने षटकार लगावलेत. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजेच 49 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सलग 2 चेंडू ती 2 षटकार आलेत ते म्हणजे विराजच्या बॅटमधून. आज मात्र विराजच्या बॅटमधून आक्रमक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकारमध्ये तो डील करतोय. तिसऱ्या चेंडूवरती येणारा हा तिसरा मॅक्सिमम, तिसरा बिग हिट. आता मात्र विराज थांबण्याचं नाव घेत नाहीये. मी केवळ मोठ्या फटक्यांनी धावा जमवणार आहे तो दाखवतोय आणि या षटकाराने धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजेच 55 धावा. धावा धावफलक लागलेला आपण पाहतोय. आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पाहावं लागेल कारण बरेच षटकार लागवले गेलेत. एक षटकाराला मृणालच्या बॅटमधून आणि आतापर्यंत आपण पाहिलं तब्बल 5 षटकार आलेत ते म्हणजे विराजच्या बॅटमधून. आणि 5 षटकार आणि एक चौकार आणि काही एकेरी धावांच्या स्वरूपाने आपण पाहिलं तो 36 धावसंख्येवर खेळतोय. या चेंडूवरती किती धावा मिळतील? 1 धाव इथे पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने आपण पाहिलं तर या षटकाची, या 3 षटकांची इथे सांगता होते. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धाव फलकाकडे आपण पाहिलं तर एका मजबूत स्थितीत आपण पाहतोय ते म्हणजेच सँडी वॉटर्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाला 18 चेंडूमध्ये तब्बल 56 धावा त्यांनी धावफलकाला लावलेत आणि 57 धावांचं एक चांगलं टार्गेट त्यांनी ते सेट केलंय. चला BCC तीनविरा संघ, चला आपल्या सलवऱ्यांची जोडी आपण लगेच मैदानात पाठवायचे आणि या सामन्याकडे आपण पाहिलं तर लक्ष आहे ते म्हणजेच नवजीवन दिघोडी संघाचं नक्कीच लक्ष लागलंय कारण या सामन्यातील विजेते संघाबरोबर तिसऱ्या फेरीतील त्यांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जिथे आजच्या या रजनीमध्ये, आजच्या नाईटमध्ये 2 सामने त्यांनी जिंकले, त्यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. पाहूया त्यांच्यासमोर तिसऱ्या फेरीत कोणता संघ सामना खेळेल. सँडी वॉटर्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग की BCC तीनविरा. कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो, जर धावा जमवले जातात तर धावांचा पाठलाग देखील क्रिकेटमध्ये बराच वेळा होताना आपण पाहतो. सलवऱ्यांच्या भूमिकेत आपण पाहतोय हितेश आणि विनय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ, चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय. 18 चेंडू 57 धावांचा टार्गेट. एक मोठं आव्हान इथे पेश केल्यानंतर गोलंदाजी पुन्हा एकदा बहरणार का? इथे मात्र गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जाणार. विनय, हितेश आणि येणाऱ्या BCC तीनविरा संघाच्या फलंदाजांकडून हे पाहायचंय. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक घेऊन, पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक घेऊन आपण पाहतोय आयुष बोकडे आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यात आयुषने खूपच चांगलं षटक हाताळलं होतं. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती. मात्र इथे एक वेगळा संघ, प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज त्याच ताकदीचे तेवढेच आक्रमक आहेत, जे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जातात. हितेश स्ट्राईकवर. पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय नोचा.
अवांत स्वरूपाच्या धावेने इथे या षटकाची सुरुवात होते. पहिली धाव धाव लागते आणि फ्रीची सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच हितेश सारख्या चांगल्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती ही सुवर्ण संधी असेल हितेशला. पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू आपण पाहिला तर भीमर स्वरूपाचा. एकही चेंडू झालेला नाहीये. धाव फलक आपण पाहिलं तर 6 धावा लागलेल्या आहेत. फ्रीची सुवर्ण संधी असेल. गोलंदाज प्रिन्सला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. पंचांच्या उजवीकडून राईटम राऊंड विकेट मारा करण्यासाठी प्रिन्स इथे सज्ज होतोय. फ्रीच्या चेंडूचा सामना पाहूया. हितेश क्षेत्राकडे करतोय. चेंडू हवेत आणि चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक चेंडू वरतीच आपण पाहतोय तब्बल 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आयुष गोलंदाजीसाठी आला. सलग 2 चेंडू भीमर स्वरूपाचे त्यांनी केले. ओव्हर दी बेस्ट साईड स्वरूपाचे केले. एका चेंडूवरती आपण पाहिलं तर चौका देखील आला. त्यामुळे एकही चेंडू न होता तब्बल 6 धावा त्यांनी खर्च केल्या. यानंतर प्रिन्स आला आणि त्याचा पहिला चेंडू फ्रीजचा असल्यामुळे पहिला चेंडूवरती चांगला स्ट्रोक हितेशच्या बॅटून आला. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या अशाच प्रकारे जमवली तर इथे हे आव्हान पार होऊ शकते याची कल्पना हितेशला देखील आहे. उजव्याशीच्या दूरवर टाकला चेंडू. पंचाने आपले दोन्ही हात समर्थन केले. चेंडूला वाईड घोषित केलाय. धावसंख्या होते ती म्हणजेच 13 धावा. धावसंख्या तर नक्कीच चांगली फलंदाजी जमवले. मात्र ती धावसंख्या डिफेंड करण्यासाठी इथे गोलंदाजांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. अन्यथा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला BCC 3 विरा संघाकडे जे फलंदाज विशेषतः हितेश ज्याला आपण पाहतोय स्क्रीनवर तो नेहमीच चांगली फलंदाजी करतो. नेहमीच चांगल्या धावा आपल्या संघासाठी जमवतो. इथे चांगला चेंडू चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि नेहमीच एका चांगल्या फलंदाजी निशाणी असते की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवा. 2 चेंडू अखेरीस धाव फलक धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 13. कव्हरच्या दिशेला चेंडूला घेऊन करत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी नक्कीच उपलब्ध होते. 3 चेंडू झालेले आहेत. पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्ले षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा इथे प्रयत्न निश्चितच हितेशकडून केला जातोय. आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटनं आलेला आहे. या षटकात एक चौकार देखील आलाय भीमर चेंडूवरती. यावेळेस इनसाइड एज सुदैव म्हणावं लागेल. काहीशी नशिबाची साथ लाभते म्हणून हितेशला बॅटची कडा घेत चेंडू यष्टनवरती गेला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 4 चेंडू झालेले आहेत.
अजूनही षटकात 2 चेंडू शिल्लक असताना इथे मात्र स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. गोलंदाजाने काय केलं तर आपल्या चेंडूवरची गती कमी केली, चेंडू पेच याला आपण म्हणतो. त्यामुळे इथे सलग 2 चेंडू आपल्याला इथे निर्धाव पाहायला मिळत आहेत. हितेश सारख्या चांगल्या फलंदाजाला 2 चेंडूवरती जागेवर उभं केलंय गोलंदाज प्रिन्सने, त्याचं देखील कौतुक होणं आवश्यक आहे. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज प्रिन्स. यावेळेस पुन्हा एकदा पंचाने आपले दोन्ही हात समांतर केले, चेंडूला वाईट घोषित केलंय. चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा आपण पाहतोय. या अवांत धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 धावा. प्रिन्सला आपण पाहिलं तर नक्कीच वय जास्त नाहीये, मात्र एक चांगला खेळ, चांगला सराव केल्यानंतर इथे काय घडतंय बघा मित्रांनो. जिथे एकही धाव मिळाली नसती तिथे यष्टिरक्षकाच्या चुकीमुळे इथे एक धाव पूर्ण होते. आणि या धावेनंतर जर आपण पाहिलं तर चांगली गोष्ट म्हणावी लागेल, बीसीसी तीनविरा संघासाठी धावही आली आणि पुढच्या षटकात हितेश आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 17 धाव आल्यात, याचा अर्थ आता उर्वरित 2 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजेच बीसीसी तीनविरा या संघाला. बघा दोन्ही संघ ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत, हा सामना जिंकायचा आहे, पुढच्या फेरीत प्रवेश करायचा आहे. यासाठी या दोन्ही संघामध्ये होणारी ही चुरस आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सार्थकचा, या चेंडूवरती झेल होणं कठीण आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, निश्चितच केला जातोय. दोन धावा इथे नक्कीच मिळतील. 11 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. इथे मी सॅम स्टोक आहे, चेंडू हवेत. सार्थक चेंडूच्या मागे प्रयत्न नक्कीच सार्थकने खूप केले, मात्र चेंडू खूप दूरवर होता, बरंच अंतर गाठायचं होतं. चेंडू त्याच्या हातून निसटतोय. या चेंडूवर एक धाव मिळेल. खऱ्या अर्थाने उलटी गिनती आता सुरू झालेली आहे. उर्वरित आपण पाहिलेत 10 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. या षटकात सार्थकला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण मागील षटकात धावा आल्यात आणि या षटकात धावा आल्या तर फलंदाजी करणारा संघ अंतिम षटकात विजयी लक्ष्य गाठू शकतो. त्याच्याच प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज हितेश आणि त्याच्या हातीला असलेला विनय. मिड विकेटला चेंडूला खेळून केलं जातं. एक धाव सहजतेने ते पूर्ण केली जाते. जिथे मागील षटकात चौकात षटकार पण पाहिलेत, या षटकात मात्र आपल्याला केवळ 21 रुपयाच्या धावा, पहिल्या चेंडू 2 रुपयाची धाव आणि त्यानंतर 21 रुपयाची धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा सामना, त्यामधील 9 चेंडूमध्ये 21 धावा झाल्यात आणि उर्वरित 9 चेंडूमध्ये आपण पाहिलं विजयासाठी 36 धावांची आवश्यकता असताना सुचिट्टा स्ट्रोक येतोय हितेशच्या बॅटमधून. या चौकाराने आपण पाहिलं तर विजयाचं अंतर अजून कमी केलं जात आहे. विजयाच्या दिशेने अग्रेसर होण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आज आपण पाहिली, धावसंख्या झाली आहे 25 धावा, 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 32 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 4 धावा, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
इथे मात्र चांगला चेंडू टप्पापर्यंत उसी घेणारा वळसा घेणारा चेंडू आपण पाहतोय. सार्थकची गोलंदाजी बहरताना आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात 17 धावा येऊन देखील बघा या षटकात कशाप्रमाणे कंजूस गोलंदाजी केली जाते. या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. आता मात्र अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 32 धावा. ही धावसंख्या पार केली जाणार का? अंतिम आणि निर्णायक षटकासाठी पाहूया कोणत्या गोलंदाज नियुक्त केलं जात आहे. सर्वेश आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येतोय. अंतिम षटकात सर्वेशला जर आपण पाहिलं तर काय करायचं, 1-2 चेंडू नक्कीच चांगले टाकले तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ थोडा दूरवर पाहायला मिळेल. मात्र जर फलंदाजी पहिल्या चेंडूपासून मोठे स्ट्रोक खेळायला सुरुवात केली तर मात्र ही धावसंख्या देखील ते पार करू शकतात. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता असताना सर्वेशचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती इथे कोणती धाव येत नाहीये. 5 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता. बीसीसी तीनविरा संघाला सामना जिंकण्यासाठी किंबहुना तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. चांगला चेंडू. या चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय. या चेंडूवरती आपण पाहिलं 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे जर आपण पाहिलं तर प्रयत्न मात्र केला जात नाहीये. 4 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आता असणार आहे. या चेंडूला आपण पाहतोय लॉफ्ट केलंय. चेंडूला भिरकवलंय कव्हर पॉइंटच्या दिशेला जिथे 4 धावा मिळतील. 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना सर्वेशचा पुढचा चेंडू हितेशसाठी. या चेंडूला आपण पाहिलं सेन्सिबलरित्या खेळून काढलं जात आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 26 धावा असं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 26 धावा. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. या चेंडूला सहजरित्या खेळून काढत आहे आणि आता फलंदाजीने देखील हे एक्सेप्ट केलंय की धावसंख्या आता आटोक्या पार गेलेली आहे. एका बाजूला विजयाच्या दिशेने अग्रेसर संघ आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जमला अलिबाग, तर पराभवाच्या छायेत वावरताना आपण पाहतोय ते म्हणजेच बीसीसी तीनविरा या संघाला. या सामन्यात आपण पाहिलं तर सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जे मल्हार अलिबाग संघाने सामना जिंकलाय. तिसऱ्या फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. त्यांचं अभिनंदन. त्या या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल बीसीसी तीनविरा या संघाचे मंडळातर्फे मी आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.